जय शिवराय मित्रांनो. वाद आणि धनंजय मुंडे ह्या दोनही एकाच नाण्याच्या बाजू आहेत. आणि आपण बघतोय का गेल्या जवळजवळ 2 महिन्यापासून धनंजय मुंडे, वाल्मिक कराड आणि संतोष देशमुख ही 3 नावं महाराष्ट्रभर आपल्या सर्वांच्या चर्चेत आहेत. तर पहिलं तर हा जो खून झालेला आहे संतोष देशमुख त्यांचा, त्या खुनामध्ये जो मुख्य आरोपी आहे तो आहे वाल्मिक कराड. आणि तो वाल्मिक कराड जो आहे तो आहे धनंजय मुंडेंचा राईट हँड. आतापर्यंत त्याच्याकडे 15,000 करोड रुपयाची प्रॉपर्टी सापडलेली आहे. आणि आपण बघतोय का आता हा वाद इतका गेलेला आहे, इतका वाद वाढलेला आहे का धनंजय मुंडेंना त्यांचं मंत्रिपद जाण्याची भीती वाटायला लागली. म्हणून ते भगवान गडावरती गेले आणि तिथे तथाकथित न्यायाचार्य जे आहेत नामदेव सानप का यांनी त्यांना पाठिंबा दिला. सांगितलं मला त्याची अवस्था बघवत नाहीत आणि म्हणून मी त्याला पाठिंबा देतोय. पण त्याच वेळेस हा नामदेव सानप म्हटला का ज्या कुणाला जेलमध्ये टाकलंय आणि किंवा ज्यांनी कुणी संतोष देशमुखांचा खून केलाय आपण त्यांची मानसिकता तपासायला पाहिजे. इतकं बावळटपणाचं, इतकं मूर्खपणाचं वक्तव्य या नामदेव सानपनी केलं. आणि आता त्याच धनंजय मुंडेचा पाय खूप खोलात गेलाय आणि एका न्यायालयाने त्यांना एका प्रकरणामध्ये दोषी ठरवलेला आहे. आपण बघतोय का गेल्या कितीतरी वर्षापासून करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे का हा जो काय मॅटर आहे आपण बघितलं असेल का तो विधानसभेमध्ये सुद्धा चर्चेला गेला. आणि त्यानंतर 2021 साली स्वतः त्या धनंजय मुंडेंनी कबूल केलं का माझे आणि करुणा शर्मांचे संबंध 2003 सालापासून आहेत आणि मला त्यांच्यापासून एक मुलगा आणि एक मुलगी आहे, असं त्यांनी स्वतः कबूल केलं. आणि ज्यावेळेस 2019 ला महाविकास आघाडीचं सरकार आलं होतं त्यावेळेस हेच धनंजय मुंडे सामाजिक कल्याण विभागाचे मंत्री झाले होते. त्यावेळेस तर या करुणा शर्मा आणि त्यांची दोनही मुलं शपथविधीला उपस्थित होती. पण त्यानंतर मग काय बिनसलं त्यांच्यामध्ये का ह्या धनंजय मुंडेंनी करुणा शर्माला सोडून दिलं. आणि सोडून दिल्यानंतर मग 2021 सालच्या आसपास तर करुणा शर्मांनी या धनंजय मुंडेंच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये केस दाखल केली मुंबईमध्ये. आणि मुंबईमध्ये वांद्रा कौटुंबिक न्यायालयामध्ये केस दाखल केली आणि त्या केसचा निकाल आलेला आहे. आणि त्या केसमध्ये धनंजय मुंडेंना दोषी ठरवण्यात आलेलं आहे. आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे का करुणा शर्मा हीच धनंजय मुंडेंची पहिली पत्नी आहे आणि ती त्यांची पहिली पत्नी असल्या कारणाने जोपर्यंत त्यांची जी मुलगी आहे ती मुलगी 18 वर्षाची होत नाही तोपर्यंत त्या मुलीला दरमहा 75,000 रुपये आणि करुणा शर्मांना दरमहा 1.25 लाख रुपये पोटगी देण्यात यावी. तर ह्या अशा प्रकारचे आदेश न्यायालयाने दिलेले आहेत. आणि म्हणजेच एकंदरीत जर या प्रकरणाचा सगळा आपण जर अभ्यास केला तर आज कौटुंबिक हिंसा जो कायदा आहे आपल्याकडे 2022 साली आलेला आहे त्या कायद्याअंतर्गत ही सगळी सुनावणी झाली. त्या कायद्याअंतर्गत धनंजय मुंडे दोषी ठरलेले आहेत आणि त्याच कायद्याअंतर्गत धनंजय मुंडेंनी त्यांना पोटगी द्यायचा असा न्यायालयाने निर्णय दिलेला आहे. म्हणजेच आता ऑफिशियली आतापर्यंत म्हणत होतो आपण का करुणा शर्मा, तर आता ह्या करुणा धनंजय मुंडे आपण असं ऑफिशियल म्हणायला काय हरकत नाही, कारण न्यायालयानेच त्यांना पहिल्या पत्नीचा दर्जा दिलेला आहे. पण आता हे जे प्रकरण आहे आणि त्याचा निकाल लागल्यानंतर वेगवेगळे तर्कवितर्क केले जातात. त्यामध्ये आता धनंजय मुंडेंचे जे वकील आहेत तर त्या वकिलांनी असं म्हटलेलं आहे का ह्या सगळ्या केसच्या सुनावणीमध्ये कुठंही धनंजय मुंडेवरती कौटुंबिक हिंसा केल्याचा आरोप झालेला नाही. आणि त्यांनी परत असंही म्हटलंय की त्यांनी कुठंही या धनंजय मुंडेंच्या पत्नी आहेत असा उल्लेख केला नाही. प्रश्न असा पडतो का पत्नी आहेत असा उल्लेख केला नाही तर मग न्यायालयाने पोटगी देण्याचा आदेश का दिला? पोटगी अशी कुणालाही देतात का? नाहीच ना. जी आपली बायको असते त्या बायकोलाच पोटगी देतात. आणि त्यानंतर मग आणखीन एक आरोप केला जातोय, तोही आरोप केला जातो की धनंजय मुंडेंच्या वकिलाकडनं का जो कौटुंबिक हिंसाचार आहे तो धनंजय मुंडेंवरती ह्या करुणा शर्माने केलाय. आणि त्यानंतर अशी एक पोस्ट परत आलेली आहे, ती पोस्ट टाकलेली आहे धनंजय मुंडे आणि करुणा मुंडेंचा जो मुलगा आहे तो सध्या आता ह्या करुणा मुंडेकडे राहतो
आणि त्यांनी पोस्ट टाकली अशी चर्चा आहे म्हणतात. आणि त्यात तो म्हणतो का माझे वडील जगातील सर्वोत्तम वडील नाहीत, पण ते वाईटही नाहीत. आणि आमचा त्यांनी चांगल्या प्रकारे सांभाळ केलाय. आणि त्या पोस्टमुळे सुद्धा सगळीकडे वातावरण असं एकदम संभ्रमामध्ये आहे. आणि हा सगळ्या वादामध्ये आता घेतलेली आहे उडी गुणरत्न सदावर्तेनी. गुणरत्न सदावर्तेचं असं म्हणणं आहे का मी आता धनंजय मुंडेंच्या बाजूने केस लढणार आहे. वाद तिथं सदावर्ते, वाद तिथं धनंजय मुंडे, हे समीकरण आपल्या सगळ्यांना माहीत झालेलं आहे. पण आता जर एकंदरीत आपण या सगळ्या प्रकरणाचं आपण कुठलाही राजकीय पक्ष, राजकीय आपला विनिवेश हा सगळा बाजूला ठेवून जर आपण एका माणुसकीच्या नात्यानं जर या प्रकरणाचा जर विचार केला तर त्या करुणा शर्मांना आता त्या करुणा म्हणजे मुंडे झालेले आहेत आणि त्यांना हा एक प्रकारे न्याय भेटलेला आहे आणि न्याय देवतेने न्याय केलेला आहे. ठीक आहे, भलेही जो माणूस आता सध्या तो मंत्री आहे, मंत्री असताना सुद्धा न्यायालयाने हा निर्णय देण्याचं धाडस केलेलं आहे आणि खरोखरच आपण त्या ठिकाणी न्यायालयाचे सुद्धा आभार मानले पाहिजे. आपलं याविषयी काय मत आहे आपण ते खाली कॉमेंट्स मध्ये लिहायला बिलकुल विसरू नका. आणि हा जर तुम्हाला ही आपली माहिती चांगली वाटली असेल तर आपण आपल्या या व्हिडिओला लाईक करायला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.